माय न्यू व्लॉग. आणि आजचं ऊन इतकं छान पडलं आहे ना, म्हणजे काल पण पडलं होतं, पण म्हटलं काय पाऊस येतो की काय, कारण एकच दिवस झाला होता की इतका मुसळधार पाऊस पडला आणि दुसऱ्या दिवशी ऊन पडलं, म्हणून असं वाटलं होतं की आज पण येईल की काय. पण काल काही दिवसभर पाऊस आला आणि असंच ऊन होतं, म्हणून मग त्याचाच फायदा मी आज घेते. आज आहे ना, मी जे माझे सोफ्याचे जे कवर आहेत ना खूप जास्त खराब झाले, कारण मी अथंग त्या दिवशी त्याला आहे ना कलर लावून पूर्ण खराब केलं आहे. जे वॉटर कलर असतात ना ते पूर्ण सांडवून दिलं आणि ते असा त्याला कलर करत होता सोफ्यांना. तर म्हटलं ऊन पडलं आहे तर बेस्ट टाईम हात धुवायचा, तर म्हटलं तेवढं धुवून टाकू ते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सेव्ह करा, आणि अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर त्यांच्यासाठी मनापासून थँक्यू. आणि लवकरच आशा करते की लवकरच आपल्या चॅनलवर 1000 सबस्क्रायबर हे कंप्लीट होतील. व्हिडिओ आवडला तर लाईक करा प्लीज. आणि कमेंट जर तुम्हाला व्हिडिओमध्ये जर काही जरी गोष्टी सांगायच्या असतील तर पण ते तुम्ही मला ते कमेंट थ्रू सांगू शकता. हो सकता है Lenovo and Yards. complete skin comfort. खेळ ना. ओ हो, हॉल तर पूर्ण झालाय, जे तुम्ही बघितलंच की मी काय केलंय तिथे. आधी बाल्कनी आवरत असते मी, नंतर हॉल आवरते, त्यानंतर दोन्ही बेडरूम, आणि एकदम लास्टला मी किचन घेते. कारण किचनमध्ये खूप सारी कामं असतात, जसं स्वयंपाक करणं, भांडी वगैरे, किचनचा फ्लोअर असतो तो क्लीन करणं, ह्या सगळ्या गोष्टी. आणि सगळ्यात शेवटी लास्टला मी पोछा मारते, म्हणजे झाडू फरची पुसते काय. तर ह्या सगळ्याचा अशा ह्या सिक्वेन्सनुसार मी घरातली सगळी कामं आवडत असते. आता बाल्कनी झाली आहे, बाल्कनी झाली आहे, हॉल झाला आहे. आता बेडरूमचा फर्स्ट आमचा बेड आवडते, त्यानंतर लास्टवाला जो बेड आहे ना तिथे खूप जास्त पसारा होतो. कारण आहे ना कसं असतं ना, टॉईज असले का सगळे तिथं, सगळे विरायण शाखांच्या गाड्या बिड्या सगळं तिथंच असतं. त्यानंतर एक्स्ट्राचे जे असतं जसं चटई वगैरे ह्या काही गोष्टी आपण जे काय रोज यूज करतो ते पण उचलते आणि तिथे नेऊन ठेवते. त्यानंतर तिथं पाणी थांबले. आणि ह्या सगळ्या कामांच्या मध्ये ही अथांगचं असं चालू असतं, त्याला जे लागतं ते मागतो, किंवा कधी कधी तर नाही अटेन्शन सीकर होऊन जातो की तू काय करते ना, तर मम्मा काही करत असेल तरी बोलवायचं, बघ मी काय करतोय, बघ मी काय करतोय, मला बघ, असं त्याचं चालू असतं. असं मुलांचं हेच असतं. त्यानंतर मी मूड फ्रेश करण्यासाठी ना मस्त असे इम्रानचे गाणे लावून दिले, जसं तुम्ही मगाशी बघितलंच. त्यानंतर मग ते पॉवर एनर्जी असते ना ती, कारण तोंडानेही म्हणायचं गाणं प्लस कामही करायचं, ऐकायचंही, हे सगळे प्रोसेस रोजचं चालूच असतं. तर चला आता मी हा बेडरूम क्लीन करून घेते. छान ऊन पडलं होतं आणि आता आहे ना ऊन नाही. आय होप की प्लीज पाऊस नको येऊ, कारण माझं हे वाळलं पाहिजे, सुकलं पाहिजे. हाय, तर माझं सगळं घरातले सगळे कामं आवरले आणि मग अशी इतकं ऊन होतं आणि आत्ता बघा कसं सावली पडली, पूर्ण आभाळ आलेलं आहे. आणि हे पण आहे ना माझं जरा जरा सुकलं आहे, पण जरा असं ओलं लागतंच आहे मला. होप की आज पाऊस नको यायला पाहिजे, आणि मला आज आहे ना याचा जीव वाचवायचा आहे. हे जे माझं प्लांट आहे ना, त्याला
जास्वंदीचं प्लांट आहे हे माझं. आणि हे बघा ना पूर्ण सुकून गेलं होतं आणि मी याचं आहे ना होप पण सोडून दिलं होतं की याला आहे ना परत हा होईल की नाही. पण जसा पाऊस पडतोय ना हे बघा परत याला पालवी फुटली, परत पालवी फुटली. आणि त्याच्यानंतर मला माहीत नव्हतं, म्हटलं जे आपली तुळस असते ना, तुळशीच्या ह्या काही ज्या बिया आहेत ना मी याच्यामध्ये रोवून दिल्या होत्या आणि ते इतक्या छान आल्या आहेत ना. आणि मला हे प्लांट दुसरीकडे शिफ्ट करायचं होतं. म्हटलं बघू दुसरे माती चेंज करून बघू किंवा दुसरीकडे शिफ्ट करू होतं आहे की नाही. पण आता असं झालं आहे की हे जे छोटे छोटे जी तुळस आहे ना ही उगती याच्यामध्ये, तर कसं काय आता काय करावं. मला असं वाटतं हे असंच ठेवावं, बघू चांगलं होतं आहे की नाही. मी काल आहे ना हे पण तोडून टाकलं त्याचं. आणि म्हणजे इथून कट करायचं होतं मला, जेणेकरून ही छान फुटेल. हे बघा अशी झाली, हे बघा एकदम नवीन पालवी फुटली त्याला. आणि याला आहे ना फुलं पण येतात ह्या झाडाला, पण खूप कधीतरी येतात. मी मँगोचं ट्री पण लावलं होतं, मँगोचं झाड ते सुद्धा आलं. हे बघा हेही मला दुसरीकडे शिफ्ट करायचं होतं, म्हणजे काढून दुसरीकडे लावायचं होतं. पण याला खूप मोठी कुंडी लागल बहुतेक, कारण हे बघा ना आधी छोटे 2-3च पेज पानं होते आणि हे आत्ता आले बरं का 2-1 दिवसापूर्वी. एकदम मस्त अथांग मस्त झोपला आहे. आणि मी आता जेवण करून घेतले, कारण 12:30 वाजले. त्याला जेव खाऊ घातलं, जरा चिडचिड करतोय तो. जेव खाऊ घातलं आणि झोपून दिलं. ॲक्च्युली जसे हे गेले आहेत ना तेव्हापासून तर त्याला 2-3 दिवस काही नाही वाटलं, पण काल परवापासून इतका चिडचिड करतोय. आणि त्याला काय झालं काय माहिती, म्हणजे बहुतेक मला तरी वाटतं की त्याला त्यांची आठवण येत असेल, म्हणून बहुतेक तो आहे ना आता करत म्हणजे चिडचिड करतो. आणि विरायशनी ना पहिले 2-3 दिवस स्टार्टिंगला त्याने तसं केलं की पप्पा कधी येणार आहे, कशाला गेले वगैरे वगैरे. पण अथांग आहे ना आत्ता म्हणजे जसं जसं दिवस वाढत आहे तसं तसं. आणि काल तर मी त्याला खालून खेळून घेऊन आले वरती, तर तो पूर्ण घरामध्ये नाही यांना शोधत होता, मम्मा पप्पा कुठे गेले. आणि तेव्हा जरा असं वाटलं की नाही मुलं मोठे होतात ते, तर यांना सांगायला पाहिजे की जरा आहे ना अवॉइड करा फिरणं जर खूप लांब. आणि असं एक मन असं पण म्हणतं की त्यांना फिरायला आवडतं, खूप जास्त आवडतं, आणि आपण नाही म्हणायचं त्यांना इकडं नका जाऊ तिकडं नका जाऊ. आणि त्यांचं असं आहे ना ते आम्हाला घेतल्याशिवाय कुठे जात पण नाही. पण असं वाटतं की आपल्यामुळे म्हणजे मला नाही आवडत फिरायला, त्याच्यामुळे त्यांना का आपण नाही म्हणायचं की नका जाऊ. कारण माझं फिरणं 2-3 दिवसाचं असतं आणि त्यांना महिनाभर पण तुम्ही फिरायला पाठवा इज ओके, पण मग मला तरी नको वाटतं इतकं दिवस. आता हे जे काही तुम्ही माठ बघताय ना, पाऊस इतका पडायला लागला, मी तो माठ काढून ठेवला आणि वरती ठेवून द्यायचा. तर म्हटलं राहू दे, कारण मला माहिती आहे की परत ऊन म्हणजे हे झाले नाही, यांना परत माठाचं पाणी म्हणजे लागेल, म्हणून मी तो काय ठेवला आणि वरतीच ठेवला. आता म्हटलं चांगला सुकला ना, जेव्हा हे यायचे असले का 2 दिवस आधी पूर्ण मी भरून ठेवाल. तर चला आता जेवण करून घेते. ते प्लांटचं तर राहून गेलं, मला ते प्लांटच करायचं होतं. मी आत्ता बघितलं की ते छोटे छोटे असे ना रोपं आले ते, कारण कालपर्यंत तर नव्हते. कालच मी त्याचे वरतं जो दांडा आहे ना तोडला हाताने, आणि म्हटलं की चला याला शिफ्ट करून घेऊ. काल काय मला जमलं नाही, मग आता बघायला गेले तर आता तर होणारच नाही ते. असं जेव्हा केव्हा तिथे रोपं मोठी झाली आणि ते दुसरीकडे शिफ्ट कराल आणि याची मी माती बदलून टाकेल. चला आता मस्त जेवण करून घेते, तोपर्यंत विरांशला यायला अजून वेळ आहे. कारण किती 12:30 की 1:30 असं काय वाजले, 1:45 वाजले. 1:45 वाजला आहे. मी पूर्ण घरामध्ये ना असं अंधार करते, मला जास्त उजेड. पहिले तर खूप उजेडसाठीच मी घर घेतलं होतं की मला फुल उजेड पाहिजे, 6 वाजेपर्यंत लाईट लावायचं टेन्शनच नको. आणि आत्ता असं झालं आहे ना, आणि आता असं झालं आहे ना की दुपार झाली, पूर्ण सगळं आवरलं की मी कर्टन्स पूर्ण लावून देते, बंद करून टाकते. चला विरांशची यायची वेळ झाली आहे आणि त्याच्यासाठी आहे ना मी मस्त इथं विरांशची यायची वेळ झाली आहे आणि मी त्याच्यासाठी आहे ना इथं अंडा राईस बनवला आहे, फ्राईड राईस. तर रेसिपी काय मी तुमच्यासोबत शेअर करत नाही, अगदी साधा सिंपलच बनवते मी. आणि त्यासोबत आहे ना इथे असं हा आहे अंडा राईस, आणि त्याचबरोबर हे आहे इथे ऑमलेट. आता माझं बनवणं म्हणजे असं असतं खूप जास्त सिंपल, म्हणजे टेस्टी तर बनवायचं,
पण त्याचसोबत आहे ना खूप जास्त सिम्पल बनवायचं, जेणेकरून मुलं आहे ना मस्त खातीलही आणि हेल्दी वेमध्ये जितकं बनवलं ना तितकं मी बनवत असते. आता यायची त्याची वेळ तर झालीच आहे, 10-15 मिनटात तो येऊन पण जाईल. आणि आता मी म्हणते खातो का तो काही खात नाही. आणि तर इथं आता विरांश पण आला आहे आणि त्याला मी मस्त असं ही फ्राईड राईस आहे जो मी आत्ता बनवला आहे तो मी त्याला देते. आणि हा फ्राईड राईस मी विरांशला देते. दर्शव ना फ्राईड राईस आवडतं तुला? टेस्ट नाही केलं मग कसं काय बघतो टेस्ट कर ना. मी हे कवर बसवते याला, तर आथांग आहे ना मला बसू देत नाही. हे बघा ना, त्याला आहे ना उड्या मारायच्या याच्यावर. Have a break. Have a Kit Kat. करू दे ना मला, हे लावू दे, उतर खाली. म्हणजे लिकेजचे एक्स्ट्रा टेन्शन. म्हणूनच आथांग लॉंग लास्टिंग प्रोटेक्शन. नवीन स्टील फ्री सिक्युअर एक्स्ट्रा प्रोटेक्शन एक्स्ट्रा लॉंग साठी. केव्हाचं चाललंय त्याचं, मला म्हणतो कवर लावूच नको. आणि ते 2 जरी लावले ना मी तर ते 2 लावताना पण आहे ना तो मला इतका ओरडत होता आणि रडला. तिसऱ्याला घेतलं तर लगेच हे बघा ना असं उड्या मारतोय. अर्धं घातलं मी आणि अर्ध्याला असं उड्या मारतोय तो. आणि इकडे विरांशचा अभ्यास चालू आहे. Infinitely more. काय करतोय? काय भूक नाही नेली होती ना मी. बघू कसं लिहिलंय. विरांश इतका नोटबुक आहे ना इतका रंगवतो म्हणजे इतकं प्रेझेंटेशन त्याचं असं असतं ना. हे बघ. मम्मी तू त्या बुक मध्ये नको बघू. त्या बुक मध्ये हिच्यात काय इंग्लिशला 2 बुक केलंय. इंग्लिश ग्रामर काय लिहिलंय मॅम. त्याची प्रेझेंटेशन मॅमला इतकं आवडतं ना की अक्षरशः मॅम हे बघा असं लिहिलं, म्हणजे वरती हे खाली त्यानंतर असं. काय